बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मीन्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी पेपरच्या 24 तास पूर्वी आपण एक लास्ट व्हिडिओ आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, परीक्षेला फक्त 24 तास बाकी आहे आणि त्यापूर्वी आपण 50 प्रश्न अशा प्रकारचे पाहणार आहोत जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा की प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबतीत कोणती बाब अयोग्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, नॉन स्टॉप 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि फक्त आन्सर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. तर या बघा, या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते, बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान दिलेलं आहे, प्रश्न थोडा चुकलेला आहे ते. या पद्धतीत किमान 2 व्यक्तीची गरज असते, बरोबर आहे. प्रयोजकाने प्रयोजावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. आता हे बघा मित्रांनो, हा निगेटिव्ह वर्ड झाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे, अयोग्य असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न विचारलेला आहे की इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, अवघेतपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे. 2 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. गिलफर्ट काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक गिलफर्ट बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अवबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढावयास शिकते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अवबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला शिकते. तर हे बघा, जे योग्य उत्तर असणार आहे ते मूर्त क्रियाकाल अवस्था असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर कारकून साहेबावर रागू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते. ऑप्शन क्रमांक जे 3 आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती होयो, अशा प्रकारे प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, संशोधन पद्धती आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, 20 मिनिटात आपण हे 50 प्रश्न नॉन स्टॉप पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनविषयीचे कोणते विधान योग्य आहे किंवा योग्य नाही. ओके, योग्य नाही अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. तर हे बघा, बाह्योद्दीपिका संबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होयो, बरोबर आहे. बाह्योद्दीपिकाविषयीची केवळ जाणीव म्हणजे संवेदना होयो. तर हे बघा, या ठिकाणी काय असणार आहे, चुकीचा. ओके, एक मिनटं, केवळ जाणीव म्हणजे संवेदना होयो. ऑप्शन क्रमांक 3 चुकीचा असणार आहे की बाह्योद्दीपिकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना होयो. पर्याय क्रमांक 3 जे असणार आहे ते चुकीचे असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, खूप मोठा हा प्रश्न आहे. एक मिनटं. आपणास जे अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समिष्टवाद्याच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रश्न जे आहे ते मित्रांनो नाही वाले प्रश्न जे असतात ते खूप प्रश्न विचारले जातात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. तर हे बघा, या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. संवेदनाला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घ्यावी लागतात, बरोबर आहे. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे आपलं 2 आहे ते या ठिकाणी चूक असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की स्किनरच्या मते मुलाचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न आहे की कोणते विधान योग्य नाही. तर हे बघा, स्किनर संदर्भात प्रश्न आहे. तर या ठिकाणी
प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे, प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे. तर हे बघा पर्याय क्रमांक जे 2 असणार आहे ते अयोग्य असणार आहे, कारण की प्रत्येक विद्यार्थ्याची जी अध्ययन क्षमता असते ते सारख्या दर्जाची नसते. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि डॉल्टन पद्धत ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न दिलेला आहे की ज्या प्रक्रियेत प्रयोजाला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोजाला वर्तन विषयक 3 ते 4 पर्याय दिलेले असतात त्यास डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 असेल कारक अभिसंधान आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 विचारलेला आहे की वयाच्या निम्म्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद असे या डॅश डॅश यांनी प्रतिपादन केले. तर हे बघा थॉटसन व थॉर्नडाईक यांनी हे प्रतिपादन केलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितलेले आहे. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था ज्याला मूर्तकवस्था असेही म्हणतात ती विकास अवस्था साधारणपणे वर्ष वयापर्यंत असते. म्हणजे डॅश डॅश वर्ष वयापर्यंत असते अशा प्रकारे प्रश्न आहे. आणि जे पर्याय क्रमांक 3 असेल 7 ते 11 वर्ष आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. तर हे बघा प्रार्थना काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी दिलेला आहे की वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात. तर सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 इज अ राईट आन्सर. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 की खाली दिलेल्या अवबोधाच्या संबंधित विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे. हे बघा मित्रांनो मॅक्झिमम जे प्रश्न विचारले जातात ते अयोग्य आहे, वैशिष्ट्य नाही अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयामध्ये विचारले जातात. तर प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचा. ऑप्शन दिलेला आहे की अवबोध ही संवेदनाची नंतरची पायरी आहे. बरोबर आहे. संवेदनामध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधमध्ये निष्क्रिय असते. जे तुक्केवाली व्हिडिओ आपण तयार केली होती मित्रांनो त्यामध्ये आपण नेगेटिव्ह टॅगवर्ड हे मेन पॉईंट धरलेला होता की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे शब्द दिसणार आहे ते उत्तर असू शकत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये प्रज्ञावान मुलांचे लक्षण दिसून येते. तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 2 असेल 2 इथे काय दिलेला आहे की बोला चालू घडामोडीविषयी अज्ञान नाही म्हणजे त्याला नॉलेज आहे. अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे. प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे की अपेक्षित वर्तन बदल दृश्य असावा राईट आहे. कौशल्याच्या मर्यादा व दर्जा यांचे स्पष्ट उल्लेख करावा बरोबर आहे. अनेक अपेक्षित बदल एका वाक्यात लिहावे हे चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की शालेय अध्यापनाचे प्रतिमान मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग यांनी शोधून काढले. जॉन बी कॉरेल. ऑप्शन क्रमांक 4 इज अ राईट आन्सर. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न विचारलेला आहे की व्यक्तिभेद लक्षात घेता किंवा व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांची अध्यापन पद्धती इष्ट ते बदल केले पाहिजे. कारण मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते, मुलांची आकलन शक्ती भिन्न असते, प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल. वरील सर्व काय असणार आहे आपल्याला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 विचारलेला आहे की खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही. तर हे बघा सद्धर्माचा नियम अनुवंशाचा नियम आहे, विविध्याचा नियम सुद्धा अनुवंशाचा नियम आहे आणि हे बघा परागतीचा नियम हे सुद्धा अनुवंशाचे नियम असणार आहे. परंतु परिणामाचा नियम हे काय असणार आहे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे कारण तो अनुवंशाचा नियम नाही. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो, परीक्षेच्या 24 तास पूर्वी अतिशय इम्पॉर्टंट आणि रिपीट होणारे प्रश्न आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे। मित्रांनो, 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि फक्त 9 मिनिटांमध्ये आपण 20 प्रश्न पूर्ण केलेले आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की परीक्षेला फक्त आणि फक्त 24 तास बाकी आहे। पुढचा जे प्रश्न आहे की कारक विकासामध्ये गुटरेजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही। हे बघा, प्रत्येक प्रश्न त्या तशाच प्रकारे विचारले गेलेला आहे की कोणत्या बाबीचा समावेश होत नाही। तर हे बघा, या ठिकाणी जे पर्याय क्रमांक 3 असेल ते आपला काय असणार आहे, उत्तर असणार आहे की कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुला मुलीच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येते। हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 22 विचारलेला आहे की शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही। तर हे बघा मित्रांनो, पुन्हा नाही वाला प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेला आहे। विकास हा परिमाणात्मक असतो, हा चुका आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 23 विचारलेला आहे की जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते। तर हे बघा, संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते अवस्थेस डॅश डॅश म्हणतात। तर हे बघा, शब्दपूर्व अवस्था। ऑप्शन क्रमांक 2 आपला काय असेल, बरोबर उत्तर असेल। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 24 विचारलेला आहे की मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने खाली दिली आहेत, त्यापैकी योग्य विधान कोणते? प्रश्न असा आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। पुरावा जमा करणे, त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन। निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते। गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे। वरील सर्व आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 25 आहे की खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी उद्दिष्ट नाही अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे। प्रत्येक प्रश्निकेमध्ये प्रश्नामध्ये नाही नाही असे प्रश्न आलेले आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या। 4 ऑप्शन दिलेले आहे। बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे, शिक्षकांना स्वरोजगारास मदत करणे। तर ऑप्शन क्रमांक 2 आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे की जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ते हे बघा मित्रांनो, पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे की कोणते विधान असत्य आहे? तर हे बघा, ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते, बरोबर आहे। ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते, योग्य उत्तर आहे। विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच संबोध विकसित होतात, हे सुद्धा बरोबर असणार आहे। आणि संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे। तर हे बघा, अनावश्यक एक शब्द आला म्हणजे आपल्याला उत्तर भेटलं। ऑप्शन क्रमांक 4 निगेटिव्ह टॅगवर तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुक्केवाली जी व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण सुद्धा हे सांगितलेलं आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 27 की खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? पुन्हा अयोग्यवाला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे। विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे। विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते, बरोबर आहे। विकासामध्ये भोवतालाच्या परिसराचा वाटाही असतो, हे सुद्धा बरोबर आहे। आणि प्राण्याच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो, हे चुकीचं दिलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 28 प्रश्न क्रमांक 28 विचारलेला आहे की पीटर सॉल्वी व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे? तर आत्मपरीक्षण म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 29 विचारलेला आहे की एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 समालोचन पद्धती। ऑप्शन क्रमांक 2 आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 30 की अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान खाली दिली आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य आहेत? आता या ठिकाणी आपल्याला योग्य विधान विचारलेले आहे। तर हे बघा, पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर ही प्रगती होत असते, एकदम बरोबर उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 इज अ राईट आन्सर। पुढचा जे प्रश्न आहे, स्किनर संदर्भात विचारलेला आहे की स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचे असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते व अध्यापन केले जाते, अशी खालीलपैकी
कोणती अध्यापन पद्धती आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे आणि या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे क्रमन्वयीन अध्यापन पद्धती. ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32 की अल्फ्रेड बिनेच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही? हे बघा, मदत करत नाही असा प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. समस्या सोडविताना क्रियाशील राहून समायोजन साधणे, स्वतःच्या कृतीची चिकित्सा करून व जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकाची दुरुस्ती करणे, तुटक भाग एकत्र करून जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्त करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 वा प्रश्न आहे की बुद्धिमापनासाठी दृक्प्रतिमाची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? गाल्टन आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40 विचारलेला आहे की व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर हे बघा, विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. पर्याय क्रमांक 3 आहे की विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चैनल की मेंबरशिप हवी असेल तर जॉइन बटनला जॉइन करून अपन ही मेंबरशिप घेऊ सकता. दोस्तों, आपने हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेनी है क्योंकि सीटेट के लिए भी यहाँ पर आपको जो है दोस्तों डेली क्लासेस देखने के लिए मिलेंगी, खास करके चाइल्ड डेवलपमेंट एंड पेडागोजी म्हणजे बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र. क्योंकि आप लोगों को पता है दोस्तों, सीटेट जो होता है वो हिंदी में होता है और आपको चाइल्ड डेवलपमेंट एंड पेडागोजी भी वहाँ पर हिंदी में ही पढ़नी है, तो थोड़ा सा तो फर्क हो ही जाता है दोस्तों. तो इसके लिए क्या है, ये चैनल आपके लिए संपूर्ण महाराष्ट्र में सबसे ज़्यादा बेस्ट होने वाला है, क्योंकि दोस्तों हिंदी हमारी प्रथम लैंग्वेज होने की वजह से उसका बहुत ज़्यादा बेनिफिट हमको सीटेट में भी मिलने वाला है. तो वीडियो को लाइक करते रहेंगे दोस्तों, चैनल को सब्सक्राइब करते रहेंगे. प्रश्न क्रमांक 41 हम देखेंगे. प्रश्न क्रमांक 41 पूछा गया है की कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आता कुमार अवस्थेसंदर्भात प्रश्न विचारलेला आहे आणि असत्य विधान कोणते? तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 असत्य असणार आहे. या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपला अयोग्य विधान असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 वा जे प्रश्न आहे की अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असाच प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. अध्यापन प्रतिमाने सुयोग्य शैक्षणिक व कृती व वातावरण निर्मिती विषयी मार्गदर्शक असते, बरोबर आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असलेच असे नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला काय आहे? असत्य आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न आपण पाहणार आहोत. हे बघा, प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे? आता विस्मरणाबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे की हे बघा, पठनानंतर ज्या क्रिया घडतात त्याच्या विस्मरणावर परिणाम होत नाही, हे आपला काय असणार आहे? असत्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44 दिलेला आहे की अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? तर हे बघा, नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, हे अध्ययन या संज्ञेस लागू पडत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45 विचारलेला आहे की जोरम ब्रुनर यांनी डॅश डॅश उपपत्ती मांडली. खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न आहे मित्रांनो. मोठे प्रश्न असतात पण त्यामध्ये उपपत्ती संदर्भातच प्रश्न विचारले जातात. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती ही जोरम ब्रुनर यांची अध्ययन उपपत्ती असणार आहे. शेवटचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, आणि शेवटचे हे 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. 18 मिनिटं पूर्ण झालेले आहे आणि पण प्रश्न क्रमांक 46 या ठिकाणी पाहत आहोत की आसुबेल यांनी डॅश डॅश व डॅश डॅश उपपत्ती मांडली. तर अनुदेश हे बघा, अध्ययन व अनुदेशन म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47 विचारलेला आहे की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. अल्बत बांदुरा म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 शक्तिवादी उपपत्तीचे जनक डॅश डॅश आहेत. हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. बगले, जड, विल्यम जेम्स किंवा थॉर्नडाईक. तर विल्यम्स जेम्स हे काय असणार आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक
49 दिलेला आहे की डॉक्टर ऑर्नेस्ट यांनी डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या संदर्भात संशोधन केले. तर हे बघा, वाढ व विकास म्हणजे डॉक्टर ऑर्नेस्ट यांनी वाढ व विकास यांच्या संदर्भात संशोधन केले आहे. प्रश्न क्रमांक 50 वा प्रश्न दिलेला आहे की डॅश डॅशमध्ये नको असलेल्या विचार किंवा इच्छा निग्रहपूर्वक बाजूला सावरून दुसऱ्या गोष्टीचा आपण विचार करतो, याला काय म्हणतात? तर निरोधन. ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे? आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 50 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत, जे परीक्षेच्या 24 तास पूर्वी तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो, कारण की याचपैकी काही प्रश्न तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये विचारले जाईल, पेपर 1 आणि पेपर 2 में. आणि जर तुम्हाला चाइल्ड डेवलपमेंट एंड पैडागॉजी, दोस्तों अगर आपको सीटेट को लेकर चाइल्ड डेवलपमेंट एंड पैडागॉजी मतलब बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र के नोट्स चाहिए तो आप हमसे कांटेक्ट कर सकते हैं दोस्तों, क्योंकि आपको मंडे से जो है सीटेट का साहित्य देखने के लिए मिलेगा. साथ ही साथ 8 फरवरी को जो है सीटेट का पेपर होना है दोस्तों, क्योंकि पढ़ाई आपने जारी रखनी है. जिस तरीके से आप टच में, तो डेफिनेटली आपको क्या है, सीटेट में भी इसका फायदा पूरी तरीके से मिलेगा. वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करेंगे दोस्तों, वीडियो को लाइक करेंगे, चैनल को सब्सक्राइब करेंगे. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.